हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके, तू तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आणि आज आहे शुक्रवार. आजच व्लॉग शूट केलेला आहे. याचं कारण की ज्या दिवशी आयन्सचा पहिला दिवस होता त्या दिवशी आमच्याकडे लाईट गेली होती आणि मला पॉसिबल झालं नाही, कारण कामं एवढी भयंकर वाटत होती माझ्यासमोर. म्हणजे मी इमॅजिन करत होती की किती सारी कामं आहेत, त्यात मला व्लॉग शूट करता येईल का. सो एक विचार केला की मला सगळ्यात महत्त्वाचं काय की आयन्सला पटापट आवरून मला शाळेत ड्रॉप करायचे. त्यासोबत माझासुद्धा अनुभव असणार आहे, एक्सपिरियन्स असणार आहे की त्याला पहिल्या दिवशी तो कसा जातोय, काय करतो, त्याचे रिॲक्शन्स काय आहे. त्याच्यासाठी मी ब्लॉग शूट केला नाही, पण जसं म्हणाली होते की मी व्हिडिओ दाखवेन म्हणून. सो एक त्याची छोटीशी क्लिप आहे, पुढे अटॅच केलेली आहे. सो ते तुमच्यासोबत शेअर करेन. प्लीज कुठल्याही निगेटिव्ह कमेंट्स करू नका, निगेटिव्ह गोष्ट विचार करू नका, कारण प्रत्येक मुलाच्या बाबतीत ते होत असतं. तर आता पहिली सकाळी उठून मी माझी पहिली छत्री बाहेर होती ते मी आत घेतलेली होती. सकाळचं वातावरण जे आहे ते बाहेर प्रचंड छान दिसतं. त्यानंतर थोडीशी फ्रेश वगैरे झाले आणि आईला सकाळी फोन केला. याचं कारण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. सो आता पटकन मी जी रात्री भांडी वगैरे घासली होती ती मी आवरून घेते, पहिली लावून घेते. किचनमध्ये घुसताक्षणी माझं पहिलं भांड्यांचं काम असतं. जे रात्री भांडी घासलेली असते ती मी किचनमध्ये ठेवून देते, कारण रात्रभर मी मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी ठेवलं होतं आणि प्रचंड पाऊस पडला आणि त्या पावसामुळे माझ्या गॅलरीमध्ये थोडंसं पाणी आलं, म्हणजे किचनच्या गॅलरीमध्ये थोडंसं पाणी आलं. त्यामुळे मला पुन्हा डबल काम करावं लागलं. म्हणून मी विचार केला की सध्या पावसाच्या सीझनला आपण जी काही भांडी वगैरे घासू ती किचनमध्येच ठेवून देऊया, म्हणजे सकाळी वगैरे पटकन लावता येईल. थोडंसं पाणी आतमध्ये निथळलेलं नव्हतं, पण ठीक आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे की मी ते पुसत बसेन. म्हणून तर भरपूर सारी रात्रीची भांडी पडत असतात आणि एकंदरीत मी सकाळची जी काही भांडी असतात ती रात्री एकदमच घासते. कधी उशीर झाला तर घासून मोकळी होते, कधी वेळ असेल. जसं की आज माझं पूर्ण रुटीन छान आरामात गेलं होतं, म्हणून मी आजच्या जो काही पूर्ण घराचं काम होतं ते मी पूर्ण करून गेली, त्यानंतरच ऑफिसला गेली होती. तर कधी होऊन जातं. नॉट नेसेसरी प्रत्येक दिवसाला प्रत्येक रुटीन परफेक्ट असतं असं अजिबात नसतं. ज्या लेडीज काम करतात, गृहिणी असतात, त्यांना माहिती असतं की कधी वरती खालती होऊन जातं. किचनमध्ये आपण घुसाल तर सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम होतात असं अजिबात नसतं. म्हणून पटकन भांडी वगैरे लावून घेते. आणि आज स्वयंपाक होता घावणे, चटणी, पिवळ्या बटाट्याची भाजी आणि थोडंसं दही होतं. तर त्याचा पटकन मी कढी करून घेते, म्हणजे पहिली मला कुकर लावून मी घेतली तर बटाटे वगैरे उकडून मोकळे होतील. जेव्हा मी घावणे करते तर अशा गोष्टी करते की मला पटकन होतील आणि आयशला पण देता येतील आणि टिफिनमध्ये सुद्धा मला देता येतील. म्हणजे मी स्वतः टिफिनमध्ये नेईन आणि दीपकसुद्धा आता नाईट शिफ्ट करून आलेला आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा मला पॉसिबल होईल. म्हणून थोडंसं दही होतं, म्हणून मी कढी करून घेते. आणि ते मी रात्री तांदूळ भिजत घातले होते ह्याच्यासाठी घावण्यांसाठी. तर मला एकीने विचारलं होतं, तू घावण्यांसाठी कोणते तांदूळ वापरतेस. तर हे तांदूळ माझे राशनचे आहेत, जे की माझा भाऊ मार्च महिन्यामध्ये आला होता तेव्हा 10 किलो तांदूळ घेऊन आला होता. तेव्हाचे हे तांदूळ मी वापरते आहे. मार्च महिन्याला 4 महिने झालेले आहेत, 3-4 महिने होत आलेले आहेत. अजून माझे 2-3 महिने राहतील, म्हणजे एक हाफ वर्ष माझं गेलं त्या 10 किलोच्या राशनच्या तांदळामुळे. अशा पद्धतीने मी खूप काही गोष्टी मॅनेज करत असते. आणि राशनचे तांदूळ मला वाटतं 16 रुपये किलो असतील आणि आम्हाला वाटतं 9 रुपये मिळत असतात. म्हणजे ज्याचा मेंबर्स आपण असतो ना तेव्हा त्याला 9 रुपयाने मिळत असतात. तर म्हणून ते बरं पडतात, खूप स्वस्त पडतात. बाहेरच्या तांदळांनी जर आपण इडली किंवा घावणे वगैरे केले तर अजिबात ते आपल्याला म्हणजे परवडत देखील नाहीत. तर इथे जस्ट कुकर लावली आणि टिफिनमध्ये मी देत आहे. आयशला घावणे आणि चटणी देते. तर ते 3 टायमाला जो काही त्याला मी नाश्ता दिला होता त्याने व्यवस्थित खाल्ला. आणि बरं का, मला पहिल्या दिवशी ब्लॉग शूट करता आला नाही. याचं कारण मी थोडंफार करायचा प्रयत्न केला, पण माझं रुटीन बसलं नव्हतं आणि माझी त्या दिवशी प्रचंड घाई झाली, कारण मला आयशला उठवायचं देखील होतं. त्याच्यामुळे कामं करू, व्हिडिओ शूट करू की आयशला, हे पूर्णपणे मी गोंधळून गेली होती. म्हणून मी व्हिडिओ शूट केला नव्हता, कारण सगळं कसं बरोबर मला आवरायचं होतं आणि घड्याळाचा काटा पटापट चालत होता. त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. हां, आणि जेव्हा तो शाळेत म्हणजे त्याला मी ड्रॉप करायला लागली होती तर तेव्हा एक 2-3 क्लिप्स आहेत, तर त्या मी शेअर करते तुमच्यासोबत. आणि त्याच्यामध्ये आयश ना भयंकर रडला होता. तर प्लीज कोणत्याही प्रकारे नेगेटिव्ह घेऊ नका, कारण आयश एवढा रडला होता. मग तिथे काहीतरी असं नको व्हायला की तू हे का दाखवतेस म्हणून. मी खूपदा विचार केला की ते शेअर करू का आयशला नेताना, कारण मी समोर होती, त्यांनी मला बघितलं, मम्मा आहे आणि सगळी मुलं सगळी रडत होती. त्याच्यामुळे त्याला पण रडू आलं. एकाच्या एक मागो सगळी रडायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी सगळे छोटी मुलांनी नर्सरीची मुलं असल्यामुळे एकाचं एक बघून ती रडायला लागली. सो आयश पण तसंच झाला. तर आयश माझा कधीच स्कूलला जाण्यासाठी कधीच रडला नव्हता. जेव्हा त्याचा प्ले ग्रुपचा पहिला दिवस होता तेव्हासुद्धा तो हसत गेला होता. सो तिथे कुठेतरी मला वाईट वाटलं की एवढूशा जीवाला किती एवढा ताण द्यायचा. आपण काय करणार, त्यांचं डेव्हलपमेंट पण तसं झालं पाहिजे.
सो ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेतच. शाळेत गेलं पाहिजे, शाळेत मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि तिथे आपल्याला इमोशनल होऊन चालणार नाही. पण ठीक आहे, दुसऱ्या दिवशीसुद्धा मी लपून त्याला ड्रॉप केलं होतं, तर तेव्हासुद्धा तो एकदम मस्त गेला, एका मागोमाग तो व्यवस्थित मुलीच्या बॅग पकडून गेला. कारण त्याला मी व्हॅनमधून सोडते आणि व्हॅनची सिस्टम होती की प्रत्येक मुलाच्या बॅगवरती त्या मुलाने हात ठेवून रांगेत जावं. सो ते मी छान पद्धत बघितली आणि मला आवडलं की तो समोरून छान हसत हसत गेला. मी त्याला समोर दिसले नाही, मी लांबून त्याला बघितलं. सो खूप हॅपी झाली. आणि त्यावेळेला माझी एक सबस्क्रायबरसुद्धा मला भेटली. मी घाई गडबडीत होती, मला काय मी शूट पण नाही, कारण त्या अचानक मला म्हटल्या की तू तुझी ओळख म्हणू का? म्हटले हो. मी तर मला खूप भारी वाटलं की कोणी मला अशी ओळख दाखवतं, मला विचारलं जातं. सो ह्याचं खूप वेगळं काहीतरी म्हणजे वेगळी फिलिंग वाटते. सो मी दीपकला सुद्धा म्हटले की नाही असं असं माझ्यासोबत घडलं. म्हणतो वा खूप छान, तुझ्या अचिव्हमेंट्स आहेत ह्या सगळ्या असं. सो ती 1-2 दिवसाची ती क्लिप्स आहे, ती मी तुमच्यासोबत दाखवते. काय काय गाडी येते ना, म्हणून तू गाडीने आला. मग ऑटो कशाला मी आपण आलतो तेव्हा व्हॅन मध्ये कसं बसत होता, त्याची रिक्षा सोबत आहे. बरं, मग तुझ्या फ्रेंड्सना पण घेऊन जा तुझ्या ऑटो मध्ये. आयांश लोक पहिला दिवस होता, त्याच्यामुळे खूप जणांचे आरडाओरडा होते. म्हणजे लहान मुलं रडत होती आणि सगळे पॅरेंट्स सोडायला आले होते ना, त्याच्यामुळे मुलांचं अजून ते थोडंसं इमोशनल आलं. म्हणजे मम्मी मला तर आयश मम्मा 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 करतोय, नको जाऊ असं करते, पण काय करणार. मुलांचं शिक्षण आहे या सगळ्या गोष्टी. आणि आपण जेव्हा पालक म्हणून मुलांच्या समोर असताना तेव्हा ते कम्फर्ट म्हणजे म्हणजे असं त्यांना वाटतं की आम्ही एकदम छान आहोत, म्हणजे कम्फर्टमध्ये आहोत. आणि जेव्हा त्यांना कुठेतरी पॅरेंट्सना म्हणजे आई वडिलांना सोडून जायचं असतं, शाळेत असेल, ट्युशन असेल किंवा इतर ह्याच्यामध्ये, तेव्हा मग त्यांचे म्हणजे रडणं वगैरे सुरू होऊन जातं. एनिवेज काय हरकत नाही. आयश नंतर छान गेला, दुसऱ्या 2-3 दिवस चांगल्या नंतर गेला तो. सो आता मी पटकन इथे घावणे वगैरे करून घेते. आयशला उठवायची वेळ आलेलीच आहे. आयशला 2 मी घावणे इथे देईन, टिफिनमध्ये सुद्धा मी 4 घेऊन जाईल आणि दीपकला 4. असं एकंदरीत 10-1 घावणे मी करण्याची अशी नेहमी तयारी करून ठेवते, कारण मला घावणे प्रचंड आवडतात. चपातीपेक्षा मला घावणे खूप असे आवडतात त्यामुळे. आणि घावण्यासोबत चटणी म्हणजे हा खूपच छान. आणि तिथे आयशसमोर टिफिन वगैरे भरून घेते. त्याला 2 चमचे मी चटणी दिलेली आहे. एकदम पातळ नाही आहे, परफेक्ट आहे. तो व्यवस्थित त्याला डीप करून खात असतो. आणि आयशला एकदम असं अख्खाच्या अख्खा मी घावणे देत नाही. बघू शकता किती सॉफ्ट आणि किती मस्त झालेले आहेत. खरं ट्रस्ट मी की कोणाला कंटाळा येतो भाजी चपाती किंवा भाकरी चपाती खाऊन, घावणे टिफिनला डेफिनेटली ट्राय करू शकता. त्यासोबत तुम्ही कुठल्याही रश्शाची भाजी, बटाट्याची भाजी किंवा जर तुमच्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज वगैरे अलाव असेल तर मग अंड्या वगैरे करून घेऊ शकता. खूप सुंदर लागतं, खूप छान लागतं, काहीतरी लंच केल्यासारखं वाटतं. ट्रस्ट मी, माझ्यावरती विश्वास ठेवा आणि नक्की ट्राय करा. ह्यामध्ये जास्त अजिबात वेळ लागत नाही, एकदम इझी आणि नाश्ता करूनसुद्धा जाऊ शकतो आणि टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो, अशी ही रेसिपी आहे. सो आयशला मी छानपैकी टिफिन वगैरे पॅक केलेलं आहे आणि बघू शकता काही जास्त वेळ लागत नाही. एकदा का आपण छान तव्यावरती घावणे सोडले की त्याच्यानंतर ते 2 मिनटं बघायचे नाहीत, इतर आपण आपली कामं करू शकतो. म्हणजे मुलांची टिफिन पॅक करणं, स्वतःचा टिफिन पॅक करणं, भाजीची तयारी किंवा इतर काही गोष्टी करायचं असेल, भांडी वगैरे, ते आपण करू शकतो. माझं पण तसंच असतं. घावणे आपल्याला जातो अर्धा पाऊण तास जातो, पण त्यामध्ये आपण इतरही आपली कामं करू शकतो. मी एका साईडला घावणा ठेवला आहे आणि त्या आयशची बॅग भरते आहे. त्याच्यामध्ये कंपास, पाण्याची बॉटल, टिफिन, एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ्स म्हणजे आयशचे डे केअरचे क्लोथ्स प्लस असे अंडरगार्मेंट्स आणि त्यानंतर बुक्स, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. प्लस एक रुमाल, त्यांचा ID, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर बघाव्या लागतात. नाही तर स्कूलमधून दुसऱ्या दिवशी नोट येते आपल्याला की तुम्ही प्रॉपर त्यांना टाईम टेबल किंवा त्यांना जे काही स्टफ सांगितलेले आहे ते प्रॉपर तुम्ही पाठवत नाही, म्हणून ह्या दरवेळेला आपल्याला चेक करायच्या असतात. सो त्याच्यानंतर माझी ही बॅग वगैरे पॅक झाली होती. संध्याकाळचा नाश्तासुद्धा आयशला मी पॅक केलेला आहे. एकंदरीत आयशची तयारी झालेली आहे. मी रेडी झालो, PT फॉर्म घालून छानपैकी तयार होऊन. आयशला झोपेतून उठूनच आंघोळ घातली. हो ना आयश? चला जाऊया, व्हॅननी जाऊया. हां
आयश मस्त उठून छान फ्रेश झाला. त्याला 7 वाजता 8 वाजता त्याची व्हॅन येते, म्हणजे 8:10ला येते. 7 वाजता त्याला उठून त्याच्यासोबत त्याला गुंजारायचं असतं आणि त्याला फ्रेश वाटावं म्हणून त्याच्यासोबत थोडंसं पॅम्परिंग वगैरे करायचं असतं. सो फायनली आयश तयार आहे. डॉगी होता ना, डॉगी डॉक्सीज डॉक्सीज व्हॅन नाही आली, नाही व्हॅन, नाही व्हॅन येते 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 नाही नाही माझ्या बाबूला येते येते व्हॅन येते. आयुष्या व्हॅनचा वेट करते आणि तो तिथे लपलाय. त्याचा हा पिटी युनिफॉर्म आहे आणि त्याला येतो थोडासा. मुलांच्या साईजच खूप वेगवेगळ्या आहेत, कळत नाही. पॅन्ट लूज होते तर वरचं जे टी शर्ट आहे ते फिट होऊन जातं. पण ठीक आहे, आता आठवड्यातून एकदाच वापरायचं त्याला. व्हॅन आली की काय नाही, 8:10चा टायमिंग आहे. 8:05 आणि 8:10च्या मध्ये व्हॅन येते. सो घरामध्ये तर बोलत होता मम्मा व्हॅन व्हॅन व्हॅन, पण आता म्हणतो नाही, आता व्हॅन नाही, आता रिक्षा. बघू आता व्हॅन येईलच. जा बसा बरोबर, इथून 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 इथून. बटाट्याची भाजी झाली आहे आणि आता इथे मी थोडीशी कढी केली, कारण दीपक येईल नाईट शिफ्ट करून. त्याच्यासाठी कढी केली, थोडीशी दह्याची केली आहे, म्हणजे 2-3 वाट्या होतील. आणि त्यानंतर इथे त्याच्यासाठी घावणे मी माझा ऑलरेडी टिफिन ठेवलेला आहे आणि कुकरसुद्धा लावलेली आहे भाताची. हां, आणि मी घेते चहा. आता मी चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर आहेत माझ्याकडे अर्धा तास तरी आहे. त्या दरम्यान मी माझा व्हिडिओसुद्धा एडिट करून अपलोडला ठेवून देईल. आणि अर्धा तास माझ्याकडे आहे तर भरपूर इनफ आहे. त्या दरम्यान फक्त काय मला माझी तयारीच करून जायची. सो चहा पहिली पिऊन घेते, त्याच्यानंतर मी नाश्तासोबत माझी कुकरसुद्धा होते. आणि छान मस्त हॅपीली गेला, खूप छान आनंद झाला. एक आठवडा माझा कसा गेला, आयांशा स्कूल आणि सगळं रुटीन सेट करता करता अजूनपर्यंत काही झालेलं नाही, पण तरी पण मी हळूहळू करण्याचा प्रयत्न करत असते. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन हळूहळू पुढे पुढे. आणि खूप जणी माझे व्हिडिओ आले नाही, तर खूप जणी माझे व्हिडिओ सर्च करत असतात, ताई तुझे व्हिडिओ का नाही आलेत, मागचेच व्हिडिओ जाऊन बघतात. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा कमेंट्स मार्फत मला कळतात, वाचते मी, तर मला एवढा आनंद येतो. तर मी ॲटलिस्ट अल्टरनेट डेजनी तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. माझा मी 100% देण्याचा प्रयत्न करेन, कारण मला तिन्हीच म्हणजे भरपूर आता पूर्ण सगळं एकटी माझ्यावरती असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला कठीण देखील होतं, मज्जा पण येते आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी होत आहेत, सुरळीत होत आहेत. घर हँडल करणं, आयशला त्याचं स्कूलचं रुटीन, माझासुद्धा ऑफिस व्यवस्थित मॅनेज होत आहे, तर तो आनंद माझ्यासाठी फार वेगळा आहे. कारण खूप लोक म्हणतात की घर आणि ऑफिस आणि त्यात बाळ मॅनेज करणं कठीण असतं. त्याच्यामुळे खूप जणींना आपला जॉबसुद्धा सोडावा लागतो, स्वतःचं करिअर स्टॉप करावं लागतं. आणि ते कुठे कुठेतरी मी माझं जपण्याचा प्रयत्न करते आहे, कारण प्रत्येकाला आपली कंडिशन्स माहिती असतं, सगळ्या गोष्टी असतातच. आणि त्याहून माझं यूट्यूबला सुद्धा थोडा थोडा वेळ देत असते, आवडीनिवडी जपत असते. आणि ह्याच्या पुढे म्हणजे आता स्टार्ट होईल माझे नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मी कशा भांडी यूज करते, माझ्याकडे काही साडी कलेक्शन, इयरिंग्स कलेक्शन, गोल्ड कलेक्शन, त्याच्यानंतर माझी इन्व्हेस्टमेंट, सेविंग, ह्या बऱ्याच साऱ्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईन नक्कीच. आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर कुठे जाण्याचा आमचा प्लॅन नाही आहे, पण ठरलंच ते सुद्धा शेअर करेन. आय होप तुम्हाला माझं रुटीन ब्लॉग आवडला असेल, नक्की सांगा. आणि मी प्रॉपर असं शेअर करत नाही, जसं जसं जमतं तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असेल. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. प्लीज सबस्क्राईब करा. बाय.